RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालक वर्ग आहे कमेंट्स करत आहे की जी सेकंड लिस्ट असणार आहे म्हणजे दुसरी यादी, तर सेकंड लिस्ट कधीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी भरपूर जे पालक वर्ग आहे हे वाट बघत आहे। आणि अगोदर त्यांना सांगितलेलं होतं की 20 तारखेपर्यंत फॉर्म आहे आणि त्यांना असं वाटत होतं की 20 तारखेला फॉर्म संपल्यानंतर म्हणजे पहिल्या लिस्टचे व्हेरिफिकेशन संपल्यानंतर तुमचं लगेच 21 तारखेला किंवा 22 तारखेला ही दुसरी यादी जाहीर होणार का। कारण जे वेटिंगवाले विद्यार्थी आहे हे वाट बघत आहे की जी लिस्ट आहे आता कधी जाहीर केली जाणार। तर बघू शकता जी साईडवर डेट आहे ही तरी सध्या तुम्हाला 20 दिसत असेल, परंतु यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे कारण की भरपूर जे पालक वर्ग आहे त्यांचे व्हेरिफिकेशन बाकी आहे आणि साधारणतः 30 तारखेपर्यंतचा अंदाज हे डेट वाढण्यामध्ये देण्यात आलेला आहे। आपण काल एका न्यूजपेपरमधली तुम्हाला माहितीसुद्धा दाखवलेली होती की त्यामध्ये 30 तारखेचा उल्लेख करण्यात आलेला आहे की 30 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ देण्यात येणार आहे। कारण की अजूनपर्यंत साईडवर ही अपडेट आलेली नाही आहे, परंतु आज सायंकाळपर्यंत संपूर्ण जी अपडेट असेल की पहिल्या राऊंडवाल्यांना रेग्युलर जी लिस्ट होती यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे तारीख कोणती असणार आहे। 99% 30 तारीखच राहणार आहे। जर आपण 30 तारीख पकडून जर अंदाज घेतला तर जी सेकंड लिस्ट असणार आहे म्हणजे वेटिंगवाल्यांची पहिली लिस्ट म्हणजे W1 म्हणू आपण याला, तर ही लिस्ट तुमची मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः आपण 3 किंवा 4 तारखेपर्यंत म्हणजे मे महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे। कारण की जेव्हा पहिल्या लिस्टमधलं व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार तिथून 2 ते 3 दिवसामध्ये सिस्टीम अपडेट किंवा पहिले झालेल्या ज्या ॲडमिशन आहे त्यांचे कन्फर्मेशन यासाठी वेळ लागू शकतो। म्हणजे साधारणतः 4 ते 5 तारखेपर्यंत आपण एक अंदाज पकडू, म्हणजे पहिला आठवडा तर फिक्स आहे। पहिल्या आठवड्यामध्ये आपली दुसरी वेटिंगवाल्यांची लिस्ट जाहीर होणार। आता डिपेंड असणार की इथे जे रेग्युलर राऊंड आहे म्हणजे नियमित फेरी 1 तर यामध्ये सध्या 32,412 जागा दाखवत आहे। तर आता यामध्ये जो आकडा आहे हा फास्ट वाढत आहे आणि आज 20 तारीख असल्यामुळे हा आकडा खूप फास्ट वाढणार आणि तुम्हीसुद्धा यामध्ये खूप बदल पाहू शकता। तर यामध्ये आता 30 तारखेपर्यंत जेवढेही जागा यामध्ये फुल होणार आणि जेवढ्या जागा रिमेनिंग असेल, फॉर एक्झाम्पल आपण पकडू की यामध्ये 60,000 जागा फुल झाल्या तर 40,000 जर जागा यामध्ये शिल्लक राहिल्या तर यामधले 40,000 विद्यार्थी वेटिंग लिस्ट 1 साठी सिलेक्ट करण्यात येऊ शकतात। म्हणजे एक उदाहरण सांगतोय तुम्हाला की अशा प्रकारे ही अपडेट आता राहू शकते। तर भरपूर जे विद्यार्थी आहे की सेकंड लिस्टची वेट करत असेल तर तुम्हाला अजून थोडा वेट करायचं काम पडू शकते, कारण की पहिल्या लिस्टवाल्यांना मुदतवाढ मिळणार कारण की त्यांचं व्हेरिफिकेशन आहे हे भरपूर बाकी आहे। कारण 32,000 जागा अजून फुल झालेल्या आहे। साधारणतः 70% 60% तरी ह्या जागा साधारणतः मागच्या वर्षीचा जो रेकॉर्ड बघितला तर तो पहिल्या राऊंडमध्ये फुल होत असतो। तर विद्यार्थ्यांनी पालकवर्गांनी वेट करा, अपडेट येणार आज सायंकाळपर्यंत। साईडवर संपूर्ण माहिती अपडेटेड येऊन जाणार आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला संपूर्ण जी माहिती असेल आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि जी दुसरी लिस्ट असेल ही आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकते। तर अशाबद्दल ही एक अपडेट होती। भरपूर जे पालकवर्ग होते सेकंड लिस्ट कधी लागणार सर याबद्दल कमेंट्स करत होते, तर तुम्हाला अजूनही वेट करायचं आहे कारण की पहिल्या लिस्टवाल्यांना मुदतवाढ होणार आहे आणि अपडेट आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।